तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत जो MSc इन्व्हायरमेंटल सायन्स हा जो कोर्सेस आहे 2 इयर्सचा, तर याचे जे ॲडमिशन प्रोसेस जी आहे SPPUची तर ती चालू झालेली आहे। जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला एक एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते व त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन ॲडमिशन प्रोसेससाठी होत असतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एंट्रन्स एक्झामिनेशन दिली असाल, त्याचे राऊंड पण चालू झाले होते, राऊंड पण झालेले आहे, त्यानंतर आता स्पॉट राऊंड चालू झालेला आहे। तर त्याच विषयी आपण माहिती बघणार आहोत। किती वॅकंट सीट्स बाकी आहे, कोणकोण विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, मग स्पॉट राऊंडचं ॲडमिशन कधी चालू होणार आहे, कोणत्या तारखेला त्या ठिकाणी जायचं आहे, तर तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही नोटिफिकेशन आहे बघा 7 जुलैला ही एक मिनटं या ठिकाणी बघा 7 जुलै 2025ला ही नोटिफिकेशन आलेली आहे। तर बघा, ऑल the students who have appeared for entrance examination MSc Environmental Science 2 years are hereby informed that the spot admission has been scheduled on the 16, 17, 18 जुलै 2025। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, the admission will be done for the vacant seats given below। 16, 17, 18 या तारखेला तुमचे जे स्पॉट राऊंड आहे तर ते स्पॉट राऊंड चालू होणार आहे। तर बघा, कॅटेगरीनुसार या ठिकाणी शीट्स दिलेल्या आहे। व्हॅकंट शीट्स 3 शीट ज्या आहे जनरल, EWS, SC BC कॅटेगरीसाठी असणार आहे। SC साठी बघा 1 जागा आहे, त्यानंतर DT साठी 1 जागा आहे, त्यानंतर OBC साठी पण 1 आहे आणि अदर युनिव्हर्सिटीची आहे OBCची, आणि स्पोर्ट्स कल्चरसाठी 1 जागा व्हॅकंट आहे। तर एवढ्या टोटल जागा ज्या आहेत तर ते जागा व्हॅकंट असणार आहे। तर बघा, ॲडमिशनचा टाईम दिलेला आहे, टाईम 11:30 ते जवळपास 1:45 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस ही चालणार आहे। रूल्स ऑफ स्पॉट ॲडमिशन या ठिकाणी रूल्स तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित हे व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना बघा नॉन क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार आहे, ते सर्व डॉक्युमेंट जे ॲडमिशनसाठी लागतात तर ते सर्व तुमच्याकडं जवळ असणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही अपलोड केलेले असतील जे डॉक्युमेंट्स ते पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर फॉर्म असेल, त्यानंतर जे मार्कशीट आहे, जे स्कोर कार्ड असेल तुमचं कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशनचं, ते पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यामध्ये बघा लिस्ट स्टुडंट्स फॉर ॲडमिशन MSc इन्व्हायरमेंटल सायन्स फॉर ॲकॅडमिक इयर 25-26। आता हे जे उरलेले जे विद्यार्थी आहेत तर यामधून तुमचं स्पॉट थ्रू ॲडमिशन ज्यांना घ्यायचं आहे त्या ठिकाणी जे दिलेल्या तारखा ज्या आहे आपण वरती माहिती बघितलेली आहे, या ठिकाणी बघा 16, 17, 18 या तारखेला या दिलेल्या टाईममध्ये तुम्हाला तेथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीमधील स्टुडंट्स आहेत, व्हिडिओ तुम्ही पॉज करून घ्या, त्यांचे नाव वगैरे या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना घ्यायचं आहे ॲडमिशन तर ते डायरेक्ट तिथे जाऊन स्पॉट ॲडमिशन थ्रू जाऊ शकता। त्यानंतर पुढचे विद्यार्थी बघा, ओपन कॅटेगरीची लिस्ट आहे या ठिकाणी बघा 13 ते जवळपास 26पर्यंत। त्यानंतर मग आता पुढचे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उरलेले विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे, आता OBC कॅटेगरी चालू होणार आहे। बघा OBC कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, OBCची किती 1 जागा आहे व्हॅकंट आहे अदर युनिव्हर्सिटीची। तर हे जे आहे तर ते वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत, त्यांनी स्पॉट ॲडमिशन थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर NTDचा विद्यार्थी आहे बघा, हे 2 विद्यार्थी आहेत। त्यानंतर SCचा हा विद्यार्थी आहेत अदर युनिव्हर्सिटीचे। तर या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना स्पॉट ॲडमिशन थ्रू ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी दिलेल्या तारखे तिथं युनिव्हर्सिटीला जाऊन आपलं डॉक्युमेंट्स ओरिजिनल तसे झेरॉक्स सेट घेऊन तुम्ही स्पॉट थ्रू ॲडमिशन घेऊ शकता MSc इन्व्हायरमेंटल सायन्स या कोर्सेससाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण MSc इन्व्हायरमेंटल सायन्स
हा जो 2 इयरचा कोर्सेस आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्याचे जे स्पॉट राऊंड आहे तर ते स्पॉट राऊंडला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट्स तसेच नवनवीन नोटिफिकेशनची माहिती जी आहे तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.